सोपं नसतं सासू होणं. अगं रिया, चहा कर छान आलं घालून. थोडा ओला झालाय रोहन. सासूबाई स्वयंपाकघरात चहा करायला गेल्या. रिया म्हणाली, आता एवढंही कळत नाही का मला? जशी काही यांनाच काळजी, रिया मनामध्ये म्हणाली. रोहन ऑफिसमधून येताना ओला झाला होता. रोहन, डोकं पुस बरं, सर्दी होईल. अशा अनेक सूचना रियाला ऐकायला येत होत्या. उकळत्या चहाबरोबर रागाचा उकळ्या तिच्या मनात फुटत होत्या. रिया आणि रोहन दोघांचा लग्नाला 30 वर्ष झाले होते. दोघेही नोकरी करीत होते. रोहनची नोकरी सुरू होती आणि रियाने स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. 2 मुलं, दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेर होते. सासूबाई सोबत असायच्या. सासरे आधीच देवाघरी गेले होते. तिला लग्नापासूनचे दिवस आठवले. किती सूचना, सारखं हे कर ते कर. अरे बायको आहे मी, मलाही काळजी असेलच. आता हेच बघा, चहा करणारच होते, आलोही घालणार होते, पण तरीही सूचना केलीच. संध्याकाळी जेवणात पण तसंच. अगं खिचडी केली ना, पापड भाज, रोहनला खूप आवडते. आता हे काय सांगणं झालं? 30 वर्षे झाली लग्नाला, पण असं सांगतात की आजच आली या घरात. यांनाच मुलाची काळजी, मला काही काळजीच नाही. रिया रात्री झोपायला बेडरूम मध्ये गेल्यावर थोडी चिडलेलीच होती. काय ग, काय झालं? तिच्या चिडलेल्या चेहऱ्याकडे पाहून रोहन म्हणाला, काही नाही, या आई सारख्या सूचना करतात. खूप कंटाळा आला मला या गोष्टीचा. मला नाही का प्रेम तुमच्याबद्दल? मोबाईल मध्ये पाहत रिया बोलू लागली. अगं रिया, वेडी आहेस का तू? आता उद्या तू सासू होशील. मुलगा लग्नाला आलाय तुझा आणि तू आताही सासू सुनेचा वादात अडकून आहेस. अगं तिला वाटते काळजी, याचा अर्थ असा नव्हे की तुला काळजी नाही. तशीही आता ती थकली ग, लक्ष देऊ नकोस. रोहन तिला समजावित होता. रियाचे मोबाईलवर मैत्रिणीशी बोलणे सुरूच होते. हे नेहमीचेच झाले होते. त्यामुळे रोहनही जास्त लक्ष देत नव्हता. तो आईलाही दुखवत नव्हता आणि रियालाही. रिया मात्र चिडलेलीच होती. तेवढ्यात तिला तिचा मुलगा ऑनलाईन दिसला. नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहत होता. तिने सहज कसा आहेस म्हणून टाकलं. अगं ठीक आहे. मुलाशी बोलता बोलता ती मघाचा ताण विसरून गेली. आई, एक गोष्ट सांगू? कुणाला सध्या बोलू नकोस. मला एक मुलगी आवडायला लागली आहे. कोणती जात? रियाने पहिलाच प्रश्न केला. माहिती नाही. अरे हे काय आई, तुझंही काहीही. कुणी मुलगी आवडली तर जात विचारायची का तिला? अरे पण आडनावावरून तर कळते ना. निदान मराठी आहे का एवढं तरी कळतं. मराठी नाही आहे, हिंदी भाषिक आहे आणि हिंदू आहे, एवढं कळलं मला. आता त्यांच्यात पण आपल्यासारखी जातपात असते का माहित नाही. बघ बाबा, विचारपूर्वक निर्णय घे. स्वभाव जुळतो का अंदाज घे आणि नंतरच पुढचं ठरव. अशा अनेक सूचना देऊन बाय म्हणून तिने फोन ठेवला. नेहमी मुलाशी बोललं की तिला फार हलकं वाटायचं, पण आज मात्र अस्वस्थ वाटत होतं. मुलाला एखादी मुलगी आवडली, आनंदाची गोष्ट होती. तसंही रियाला जातीतलीच असावी असा अट्टहास नव्हता, पण मिळाली तर छानच असं वाटायचं. पण तरीही मुलगी वेगळ्या समाजातील आहे, आपल्यातील नाही म्हटल्यावर अधिकच अस्वस्थ वाटत होते. कशी असेल मुलगी? वेगळ्या संस्कृतीमधील मुलगी ऍडजस्ट करेल का? असे अनेक विचार रात्रभर तिच्या मनात थैमान घालीत होते. आणि या सगळ्यात मुलाचा संसार सुखी व्हावा हाच एक उपदेश होता. मुलाची वाटणारी काळजी तिला अधिकच अस्वस्थ करीत होती. ती विचार करू लागली, आपण एवढं अस्वस्थ का झालो? आपण कमावते आहोत, तरीही एवढं असुरक्षित का वाटते? की मुलगा आपल्यापासून दुरावे ही भीती वाटते. ती मनात विचार करू लागली. हा निसर्गमय नियमच आहे. लग्न झालं की मुलगा थोडा दुरावणारच आणि ते स्वीकारायलाच हवे. हे आपल्याला कळतं, तरीही आपण नुसतेच विचाराने इतकं अस्वस्थ झालोय. सासूबाईंना सुद्धा तसंच काहीसं वाटत असणार आणि मुलगा दुरावू नये म्हणून कदाचित लुडबुड करीत असेल. खरंच सोपं नसतं सासू होणं. सकाळी उठली, सगळ्यांचा चहा नाश्ता झाला. सासूबाई बोलल्या, अगं आज छान पिठलं कर, रोहनला आवडते तसं. नाही तर मीच करते. आई, तुम्हीच करा, मी बघते तुम्ही कसं करता ते. बरेच दिवसापासून तुमच्या हाताचं पिठलं खाल्लं नाही आणि आज शिकूनही घेते. आज रियाला सासूबाई नाही तर रोहनची आई दिसत होती आणि दिसत होती एवढ्या म्हाताऱ्या वयातही मुलासाठी वाटणारी आईची माया. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच
लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.